चला, क्लासचा फीडबॅक द्यायचा आहे, तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे क्लासबद्दल. पहिलं कोण सांगते? माझा स्पीकर ऑफ करते, मग बोला. मी सांगते ताई. हा, बोला ना. ताईंचा क्लास जॉईन करून मला जवळपास आता 2.5 वर्ष होतील, बरोबर ना? हा. तर सुरुवातीला मी क्लास जॉईन केला, माझं वेट खूप वाढलं होतं आणि मला गुडघ्यांचा त्रास खूप चालू झाला. त्यासाठी मला वजन कमी करायचं होतं. मग क्लास जॉईन केल्यानंतर ताईंच्या ज्या टेक्निक आहेत, 32 वेळा चावून खाणं, डिटॉक्स ड्रिंक वगैरे, ते सगळं मी व्यवस्थित कंटिन्यू केलं. तर मला 7-8 महिन्यामध्ये माझं वेट मेंटेन झालं. 57-58च्या मध्ये मी 7-8 महिन्यामध्येच आले. तर तो त्रास पण माझा पूर्ण 3-4 महिन्यामध्येच कमी झाला. आणि आता मी खूप छान आहे, म्हणजे खूप छान वाटतं मला, कोणताही त्रास नाही. आणि मी ताईंचा क्लास कंटिन्यू जॉईंड ठेवत आहे, कारण मला आता मेंटेन राहायचं आहे त्यासाठी. आणि बाकी अजून काय सांगू, खूप छान वाटतंय ताई. थँक्यू. थँक्यू. मिक्स पण छान आहे. त्याने म्हणजे माझ्या थाईज कमी झाल्या नव्हत्या, त्यामध्ये खूप चेंज झाला. मांड्या वगैरे भरपूर कमी झाल्या आणि साईड फॅट्स, नंतर जे खांद्याला वगैरे असतात ना फॅट्स, ते पण कमी झाले. आणि मेन म्हणजे इम्युनिटी पॉवर जी असते ना आपली, ती वाढली त्याने. दम वगैरे लागत नाही. किती चालणं वगैरे जरी झालं, किंवा त्या दिवशीच आता मागच्या आठवड्यातच आम्ही टेकडीवरती गेलो होतो संडेला, तर एकदम इझी मी ते चढले. कारण याच्या अगोदर मला नव्हतं ते चढणं होत, मी अर्ध्यात वगैरे असे थांबायचे. आणि यावेळी एकदम व्यवस्थित मी माझं चढणं उतरणं झालं. छान वाटलं मला. एन्जॉय केलं ट्रिप, म्हणजे ट्रिपला चांगल्यापैकी एन्जॉय केलं. हा, नाही ट्रिपला नव्हते गेले, इथे जवळच भटवाडी म्हणून आहे, तर तिथे उंच अशी टेकडी आहे, खूप उंच आहे. हा, तर जवळजवळ 30-35 मिनिटं लागतात ती टेकडी चढायला. तर आम्ही व्यवस्थित, म्हणजे छान वाटलं मला. म्हटलं हे एरोबिक्स मुळेच झालं, कारण त्याच्या अगोदर मी गेले होते तर मला ते नाही चढणं झालं. मी मध्येच थांबत हे सगळे पुढे गेले आणि मी मागेच होते. यावेळी मी त्यांच्या बरोबर चढले ते. ओके, मसल इंडुरन्स वाढलेला आहे, हाडांची कार्य करण्याची क्षमता, जे आपण बोलतो एरोबिक्सने काय काय येता उतरत्या वेळी कसं पाय गळल्यासारखे होतात नाही का, थरथरतात, असं वाटतं पडतो की काय, ते झालं नाही मला. ओके, एकदम व्यवस्थित मी उतरले. हा, पायाची स्ट्रेंथ वाढली. छान. हा, छान. चला, संगीताताई सांगतात. मी मे महिन्यामध्ये ताईंचा क्लास जॉईन केलाय. माझं वजन 85 किलो होतं. आतापर्यंत मी 10 किलो वजन कमी केलंय. अजून पण करायचे 10 किलो, पण ठीक आहे. आणि घरामध्ये आपण म्हणतो की व्यायाम करू आपण आपला, पण तो शक्य होत नाही. ताईंना जर समजा आपण 2-3 दिवस नाही आलो तर ताई विचारतात, त्या भीतीने किंवा एवढ्या लोकांमध्ये आपल्याला ओरडतील का काय, म्हणून आपण रोज कंटिन्यू जॉईन करतो. सगळ्यात मेन म्हणजे मी एरोबिक्स करते, त्याच्यामध्ये मला गिरनार चढायला खूप छान वाटलं. म्हणजे असं वाटलं नाही की मी थकेल, कारण माझ्या बरोबरचे खूप जण थकत होते. थकलो आम्ही मध्ये, पण एवढ्या म्हणजे 10,000 पायऱ्या चढणं म्हणजे नॉट अ जोक. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं आणि स्वतःच्या बॅगा स्वतः उचलण्याची सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आली आहे याच्यामध्ये. एरोबिक्स मध्ये खूप फरक पडतो. आणि क्लास जॉईन करणं खरंच खूप महत्वाचं, आणि त्यात आपण बाहेर नाही जावं लागत, घरातल्या घरात आपण आपलं करू शकतो. छान. अजून कोण बोलतंय? धनश्रीताई, बोला. मला व्हिडिओ बनवून पाठवल ना. बोला ना सगळ्यांसोबत, व्हिडिओ नाही बनवायची गरज. मग मी व्हिडिओ बनवून पाठवला असता ना तुम्हाला. ठीक आहे, चालेल. छान पाठवलं. चालेल. बोला प्राची. काय मी बोलते. कोण बोलतंय? हा, रुपालीताई बोलतात आपलं. बोला. मला क्लास जॉईन करून जवळजवळ 2.5-3 वर्ष, म्हणजे ताईंचा क्लास चालू झाला तेव्हापासून मी आहे. माझंही 8 ते 10 किलो वेट लॉस झालेलं आहे. क्लास खूपच छान आहे. ताई नवीन टेक्निक स्वतःही शिकतात आणि आम्हालाही शिकवतात. त्यात एरोबिक्स आहे, फेस योगा आहे, मेडिटेशन आहे, योगा पण आहे. परत मसल्सवर पण त्या काम करतात की आफ्टर एज वाईज 40 नंतर तुम्हाला हाडांची मजबूती असायला पाहिजे, त्यावरही त्यांचं असं. मसल्सवर पण असतं की थकवा नाही यायला पाहिजे, पायाची स्ट्रेंथ कमी होते, त्यावरही ते एक्सरसाइज घेतात. आणि क्लास जॉईन करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे की ग्रुप एनर्जी पण भेटते ह्याच्यात.
ताईंकडनं ते एनर्जी भेटते. पण ग्रुपमध्ये जेव्हा आपण असतो की प्रत्येकाला असं वाटत असतं की आपलं वजन कमी झालं पाहिजे, आपण फिट असलं पाहिजे, तर ती एनर्जी पण ट्रान्सफर होते. त्यामुळे क्लास जॉईन करणं गरजेचं आहे. आणि किती जरी म्हटलं तरी आपण घरी राहून आपण 1 तास स्वतःसाठी नाही देऊ शकत, म्हणजे फिमेल नाही करू शकत स्वतःसाठी एवढं. पण क्लास असला की आपल्या डिस्ट्रॅक्शन होत नाही, कॉन्सन्ट्रेशनने आपण करतो आणि कन्सिस्टन्सी राहते तुमची. क्लास जर असेल तर, क्लास नसेल तर आपण म्हणतो आज हे काम जास्त आहे, नको आज क्लास एक्सरसाइज करायला. पण क्लास असल्यामुळे आपण कन्सिस्टन्सीने काम केल्यामुळे आपल्याला रिझल्ट नक्कीच भेटतात. आणि डिटॉक्स ड्रिंक यामुळे तर फायदा होतोच. ती रेग्युलर जीवनात आपल्याला त्याची सवय लागून जाते, 32 वेळा जाऊन खायची. किंवा आता 2-2.5 वर्षापासून आहे तर असं कुठलंही फूड खाताना डोक्यात आधी विचार होतो, काय करू, हे खाऊ का नको. जर अनहेल्दी असेल तर मग ते कंट्रोलमध्ये किती खायचं किंवा खायचं की नाही खायचं हा विचार येतो. आधी तसा विचार कधी येत नव्हता. जे दिसेल ते खाऊन टाकायचं, पोट भरायचंय बस. आता तसं नाही होत. आता पोट भरण्यापेक्षा आपली तब्येत चांगली राहिली याकडे जास्त लक्ष जातं. म्हणजे खायच्या आधीच डोक्यात विचार येतात, खाल्लं तरी किती खायला पाहिजे. हा खूप मोठा फरक आहे त्यात. आणि हे सगळं फक्त ताईंमुळे शक्य झालेलं आहे. थँक्यू सो मच ताई. थँक्यू तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल. प्राची, 1 महिना झाला ना? काय 1 महिना झालाय? रुपाली ताई छान सांगितलं, म्हटलं आठवत नाही असं काही पटापट. थँक्यू. हा, प्राचीला 1 महिना झालेला आहे. सांग प्राची. 1च महिना झालाय मला, पण फरक वाटतोय. वेट लॉस जास्त नाही झालाय, पण असं छान वाटतं, म्हणजे हलकी वाटते बॉडी. पहिले कसं असं एकदम अंग गच्च झाल्यासारखं, कुठेही चालायला किंवा पळायला देखील हे नाही वाटत, त्रास नाही वाटत, एकदम हलका वाटायला लागतं. साईड फॅट वगैरे बऱ्यापैकी कमी झालाय. वेट 1.5-2 किलोच, पण साईड फॅट बऱ्यापैकी कमी झाली आणि छान वाटतं, फ्रेश वाटतं. अजून करायचंय पुढे, सुरुवात आहे, पण छान वाटलं 1 महिन्यामध्ये मस्त. छान छान छान, कंटिन्युटी ठेवा. वर्षाताई, हां वर्षाताई बोला. दिसत नाही तुम्ही, असं साईडला गेलेत. हां आता दिसतंय, बोला. वर्ष होईल. हां बोला वर्षाताई. मला क्लास लावून 1 वर्ष झालेलं आहे. तर फॅट लॉस झालेला आहे, स्टॅमिना वाढलेला आहे आणि नवीन नवीन शिकायला मिळतं. दर्शनक्रिया, टॅपिंग, परत ॲरोबिक्स मध्ये चांगला आता म्हणजे यायला लागलंय बऱ्यापैकी ॲरोबिक्स. त्यामुळे आपलं शरीर पण हलकं होते, फॅट लॉस होतोय आणि बरंच काय डिटॉक्स ड्रिंक वगैरे तुमच्या चॅलेंजेस मध्ये पण शिकायला मिळतं. भरपूर डाएट वगैरे वेगवेगळे असतात. वेट मेंटेन व्हायसाठी किंवा फॅट लॉससाठी चांगला आहे क्लास. थँक्यू. नंदाताई, तुम्ही सांगा थोडक्यात तुमचा अनुभव. 12-15 दिवसामध्ये काय तुम्हाला वाटलं? मी स्ट्रेचिंग करून लिव्ह करेल, चालेल? चालेल. हां बोला. जॉईन केलेलं अजून 15 दिवस झाले मला. याच्या आधी 1 वर्षापूर्वी चालू केलं मी, मध्येच बंद केला. आणि मी काय युट्यूबचे ना बरेच व्हिडिओ डाउनलोड करून ठेवायचे योगाचे वगैरे, त्या घरी होतच नव्हते. परत मग मॅडमशी बोलले मी, परत मी क्लास जॉईन केला. आता शिकतो मला थोडंसं बरं वाटतं. अजून वेट लॉस वगैरे अजून झालेला नाही माझा, पण माझे ना हेल्थ इश्यू भरपूर आहेत. त्या ताईंना ते बोलले मी, ताई म्हणजे सगळं तुमचे नॉर्मल होऊन जाते, तर क्लास जॉईन करा कंटिन्यू. आणि मी तेच ठरवलं आता ताईचाच जॉईन करायचा, कंटिन्यू करायचं. थँक्यू सगळ्यांनी त्यांचा फीडबॅक दिल्याबद्दल.